दरम्यान सरकारकडून भरीव मदत न मिळाल्यास 11 ऑक्टोबरला शिवसेना रस्त्यावर उतरेल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते। असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। शिवाय जी मदत पंजाब हरियाणाला मिळाली तीच महाराष्ट्राला द्या, मोदींनी महाराष्ट्राला दुय्यम स्थान देऊ नये असं आवाहन काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। आणि पीएम केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही मागणी शिवसेना पक्षप्रमुखांची आहे, शिवसेनेची आहे। आणि उद्धव ठाकरे साहेबांनी एक स्पष्ट केलं, मी परत येईन पुढल्या काही काळामध्ये, दिवाळीच्या आधी, आणि ही मदत जर तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तर जनता जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे। जनता रस्त्यावर उतरणार असेल तर मी त्यांच्या बरोबरीनं रस्त्यावर उतरेन हे त्यांनी स्पष्ट केलंय। आणि बहुतेक 11 ऑक्टोबरला मराठवाड्यामध्ये या विषयावरती जो प्रचंड मोर्चा शिवसेना काढते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील। हवामान खात्याचा अंदाज पुन्हा अतिवृष्टी होईल असंच आहे। आतापर्यंत 50 लाख हेक्टर जमीन पूर्णतः खरडून गेली, पिकं नष्ट झाली आणि अशा स्थितीमध्ये केंद्राच्या मदतीची आवश्यकता आहे। आणि केंद्राच्या मदतीसाठी जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ जर जात असेल तर आनंद आहे, पण जाऊन निवड फेऱ्या मारून